बुलेटिनच्या सुरुवातीला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातली एक मोठी बातमी। निलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली, त्यामागची इनसाइड स्टोरी आता समोर आली। नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर फेस टाइम कॉलिंग केल्यामुळे निलेश फसला, तर त्याच्यासोबत असलेली मैत्रीण अर्ध्यातून पुण्यात परतली, त्यामुळे त्याचं बिंग फुटलं। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेस टाइम कॉल महत्त्वाचा ठरला। 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी फरार असलेल्या निलेशला फेस टाइम कॉलच्या आधारे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। निलेश 26 मेला नेपाळमध्ये पोहोचताच निलेशनं तिथे सिम कार्ड घेतलं। याचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला। त्याद्वारे त्यांना ॲपल फोनमधील फेस टाइम कॉलिंग केलं। फेस टाइम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता, मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागानं मोठा कस लावला आणि फेस टाइम कॉलिंगचे IP ॲड्रेसेस मिळवले आणि त्याला नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकल्या। दरम्यान हे फेस टाइम कॉलिंग म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यामुळे निलेश कसा अडकला पाहूया। फेस टाइम मुख्यत्वे ॲपलच्या उपकरणांवर संवादासाठी डिझाईन करण्यात आलंय। आयफोन, आयपॅड टच सारख्या अनेक ॲपल उपकरणांवर ते उपलब्ध असतं। फेस टाइम मध्ये ग्रुप फेस टाइम, ऑडिओ फोकस आणि स्क्रीन शेअरिंग उपलब्ध आहेत। फेस टाइमद्वारे तुम्ही व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉलही करू शकता। फेस टाइम कॉल करण्यासाठी ॲपल आयडीवर फेस टाइम सेवेत नोंदणी आवश्यक आहे। संपर्क, कॉल हिस्ट्री किंवा व्हॉइस मेसेजेस मधून फेस टाइम कॉल तुम्ही सुरू करू शकता। फेस टाइम कॉल्स वायफाय किंवा सेल्युलर डेटाद्वारे होतो। एकाच वेळी अनेकांची फेस टाइम कॉल तुम्ही यामुळे करू शकता। दरम्यान प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे सिम कार्ड घालून तो याचा वापर करायचा आणि अनेकांना संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा निलेशनं आधार घेतला होता। ऑनलाईन कॉलिंगवरून अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यानं काही वकिलांशीही संवाद साधला। फोन बंद पडल्याचे बहाणे करत त्या ठिकाणच्या व्यक्तींचा फोनचा आणि वायफायचा त्यानं वापर केला। खाजगी वाहनानं प्रवास केला आणि यातच तो फसला।